नमस्कार मित्रांनो, नवा व्हिडिओ नवीन योजना फक्त आणि फक्त तुमच्यासाठी सौरभ स्वरा के व्हिडिओज या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत. तुम्हाला माहिती आहे का, महाराष्ट्र सरकारने तुमच्यासाठी एक खास योजना आणली आहे आणि ती योजना आहे लाडकी बहीण योजना. आपण जर या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करा, म्हणजेच आमचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचतील. तर आज आपण लाडकी बहीण योजना याबद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत. लाडकी बहीण योजना म्हणजेच महिला सक्षमीकरणाकरता एक पाऊल. महाराष्ट्र सरकारने महिलांना आर्थिक स्वावलंबी बनवण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत लाडकी बहीण योजना सुरू केली. ही योजना राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी एक महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. या योजनेच्या माध्यमातून 21 ते 65 वर्ष वयोगटातील महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत दिलेली आहे. या योजनेमागचा उद्देश काय आहे? तर या योजनेचा मुख्य उद्देश आहे महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे आणि त्यांच्या जीवनात स्थैर्य आणणे. यामुळे महिलांना आपल्या कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा करण्यास मदत होईल आणि त्या स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्यास सक्षम होतील. या योजनेद्वारे महिलांना समाजात एक सन्माननीय स्थान मिळेल आणि त्यांचा आत्मविश्वास वाढेल. तर या योजनेचा लाभ कोण कोण घेऊ शकते? तर महाराष्ट्र राज्यातील 21 ते 65 वर्ष वयोगटातील महिला, गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबातील महिला. यासाठी कसे करावे अर्ज? तर या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुम्ही सुरुवातीला http://ladkibahinmaharashtra.gov.in ही अधिकृत वेबसाईट उघडली पाहिजे. आता होम पेज वरती ऍप्लिकेशन लॉग इन पर्यायावर क्लिक करा. स्क्रीनवर एक नवीन पृष्ठ दिसेल. या पोर्टलवर आधीच रजिस्टर असल्यास तुमचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाका. स्क्रीनवर उपस्थित असलेला कॅप्चा कोड टाका आणि लॉग इन पर्यायावर क्लिक करा. तुम्ही आधी रजिस्टर नसल्यास क्रिएट अकाउंट या पर्यायावर क्लिक करा. या अर्जामध्ये तुमचे संपूर्ण नाव, मोबाईल नंबर, पासवर्ड, जिल्हा, तालुका, गाव, महानगरपालिका इत्यादी सर्व गोष्टी प्रविष्ट करा. कॅपेचा कोड प्रविष्ट करा आणि साइन अप पर्यायावर क्लिक करा. अशा प्रकारे तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी नोंदणीही करू शकतात. यशस्वी लॉग इन झाल्यानंतर अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा या पर्यायावर तुम्ही क्लिक करा. अर्जामध्ये संपूर्ण तपशील भरा. संबंधित कागदपत्रे अपलोड करा आणि सबमिट या पर्यायावर क्लिक करा. अशा प्रकारे तुम्ही या योजनेसाठी सहजपणे अर्ज करू शकतात. ही अतिशय सोपी पद्धत केलेली आहे. या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती? तर अर्जदाराचे आधार कार्ड लागेल, त्यानंतर पासपोर्ट आकाराचे छायाचित्र, पॅन कार्ड, खाते क्रमांक, उत्पन्न प्रमाणपत्र, मोबाईल नंबर. आणि किती महिलांना याचा लाभ मिळणार आहे? तर या योजनेचा लाभ सुमारे 1 कोटी महिलांना मिळणार आहे. आणि लाडकी बहीण योजनेसाठी एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचे बँक अकाउंट हे लिंक असले पाहिजे आधार कार्डला. जर ते लिंक नसेल तर लवकरात लवकर त्याला लिंक करून घ्या. हा व्हिडिओ तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्यासाठी सबस्क्राईब करणे हे फ्री आहे, पण आमच्यासाठी खूप खूप महत्त्वाचे आहे. थँक यू फॉर वॉचिंग. धन्यवाद.